का कसं ना सकाळ सकाळ इकडे बसली पुरी तिकडे खेळते त्या. अहो आपल्यावर 3-3 पुरे त्या शाळेत बाहेर पाठवायचं का नाही पाठवायचं हीच मला प्रश्न पडलाय. का ग? अहो तुम्हाला माहित नाही त्या मालेगाव मध्ये 4 वर्षाची पोरगी आपल्या पुरी एवढी पोरगी होती व लय भारी पोरगी तर दिसतीया. तिच्यावर किती भयंकर अत्याचार केला बघा की. हं. मग आपल्या पुऱ्यांचं कसं व्हायचं ग? बघा की ह्या जगात एवढं शाळा शिकवावं ना. तीच प्रश्न पडलाय कुठं बाहेर नातेवाईकाच्या इकडं कुठं इकडं 4 दिवसाला असं म्हणजे सोडायचं म्हणल्यावर लय अवघड आहे बघा. कुणावर विश्वास ठेवून चालत नाही. या जगात राक्षस लय येते. बघा की आपल्या तर 3-3 पुरे त्या कसं आपण करायचं हा. लय अवघड आहे अगं. मग काय तर लय किती त्या बाळाचा जीव तरमळला असेल मग आणि तिच्या तोंडावर असा दगड घातला ग त्यानं. बघा गे हा. किती बेकार म्हणजे किती बेकार ती राक्षस म्हणायचं. हं. लय अवघड आहे अहो, आपल्या मुली तर आपल्या मुली 3-3 आहेत त्याला आता. फाशी शिक्षा झाली पाहिजे. होय. आता तर उघडीन किती सरकार जरा डोळं थोडं का होईल. सरकारकडे काय नाही, डोळं उघडत नाहीत. असं किती तर अत्याचार झाले. बघा यावं कसं काय म्हणजे 3-4 वर्षाची मुलगी होती ती. बघा गे कसं काय करायचं ह्या जगात. आपल्याला तर एक सोडून 3-3 पुरे द्या आपण कसं करायचं म्हणजे असं बाहेर सोडायचं. दुसऱ्याच मग तीच दुसरे झाले ते आपल्याहून असं हा. सरकारला फक्त जाग्यावर. हा सरकारला आता म्हणजे एवढी मुली सुरक्षित नाही त्याच पण. नाही सरकारला एवढीच विनंती आहे जरा थोडं डोळं उघडा जरा म्हणजे बाहेर बघा. मुलींना अजून म्हणजे सुरक्षा कसलीच नाही मुलींना. फाशीवर लटकावं पाहिजे त्यांना.